आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील सराव संच 2.1 सोडवणार आहोत. पहिला प्रश्न आहे, कोणतेही दोन वर्ग समीकरणे लिहा. आता वर्ग समीकरण लिहिण्यासाठी आपल्याला पहा, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 यामध्ये आपण संख्या टाकून वर्ग समीकरण लिहू शकतो. वर्ग समीकरणाचं हे सामान्य रूप आहे. आता a b c या संख्या आहेत आणि x हे एकच चल आहे. इथे म्हणजे वर्ग समीकरणात एकच चल वापरावं लागतं आपल्याला आणि चलाचा सगळ्यात मोठा घातांक 2 असावा लागतो, तेव्हा ते होतं वर्ग समीकरण. आता a b c या जागेवर कोणत्याही वास्तव संख्या तुम्ही घेऊ शकता. वास्तव संख्या म्हणजे काय? धन, ऋण, पूर्णांक, अपूर्णांक या सगळ्या कुठल्याही संख्या आपण इथं घेऊ शकतो. फक्त a बरोबर 0 घ्यायचा नाही. बी सी च्या जागेवर 0 घेतला तरी चालेल. आता आपण वर्ग समीकरण लिहायचं म्हटलं तर काय करायचं आहे, या फक्त ए बी सी च्या जागेवर संख्या टाकायच्यात आणि आपल्याला वर्ग समीकरण लिहिता येईल. मग आपण वर्ग समीकरण लिहूया. ए च्या जागेवर आपण टाकला 2x वर्ग अधिक बी च्या जागेवर आपण टाकला 4x अधिक सी च्या ऐवजी आपण टाकले 10 बरोबर 0. हे झालं आपलं पहिलं वर्ग समीकरण. दुसरं वर्ग समीकरण आपण लिहूया. आता चल म्हणून आपण xच घ्यायचा असं काही नाही. m n कुठलाही चल आपण इथे घेऊ शकतो. मग आपण दुसरं वर्ग समीकरण लिहूया यामध्ये संख्या टाकून. आता इथं मी लिहिला m चा वर्ग. आता इथे a च्या ऐवजी मी म्हटलं होतं 0 घ्यायचं नाही, पण इथे m चा सहगुणक काय आहे? 1 आहे. काहीच लिहिला नाही म्हणजे इथे 1 आहे. अधिक bx. आता इथे लिहू 2m अधिक c च्या ऐवजी घेऊ 10 बरोबर 0. हे झालं आपलं दुसरं समीकरण. या वर्ग समीकरणांमध्ये चलाचा सगळ्यात मोठा घातांक 2 आहे आणि घातांकाचं पद सुरुवातीला आलेलं आहे आणि घातांकाच्या पदाचा सहगुणक 0 नाही. ह्या 3 अटी लक्षात ठेवायच्या फक्त आणि आपण कुठल्याही प्रकारे हे समीकरण मग लिहू शकतो. पुढचा प्रश्न आहे, पुढील समीकरणांपैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा. पहिलं समीकरण आपल्याला दिलंय x वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0. आता हे समीकरण वर्ग समीकरण केव्हा असतं? इथे चलाचा सगळ्यात मोठा घातांक आधी तपासायचा. इथं x दुसरा आहे, x पहिला आहे, म्हणजे सगळ्यात मोठा घातांक 2 आहे. म्हणजेच चलाचा सगळ्यात मोठा घातांक 2 पाहिजे आणि या समीकरणात एकच चल पाहिजे. इथं पण x आहे, इथं पण x आहे, म्हणजे हे समीकरण वर्ग समीकरण आहे. काय तपासायचं? चलाचा सगळ्यात मोठा घातांक आणि चल किती आहेत. एकच चल आहे आणि सगळ्यात मोठा घातांक 2 आहे, म्हणजे हे समीकरण वर्ग समीकरण आहे. मग आपण इथं लिहूया, या समीकरणात x हे एकच चल आहे व त्याचा सर्वात मोठा घातांक 2 आहे. म्हणून हे समीकरण वर्ग समीकरण आहे. दुसरं पहा, y चा वर्ग बरोबर 5y वजा 10. आता इथे एकच चल आहे y आणि सगळ्यात मोठा घातांक 2 आहे, म्हणून हे सुद्धा वर्ग समीकरण आहे. मग आपण लिहूया, या समीकरणात y हे एकच चल आहे व त्याचा
सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणून हे समीकरण वर्ग समीकरण आहे. पुढचं तिसरं समीकरण y चा वर्ग अधिक 1/y बरोबर 2. आता या समीकरणाला आधी आपल्याला सोपं रूप द्यावं लागेल, तेव्हा आपल्याला समजेल की हे समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही. आता इथे लगेच y दिसला एकच चल आणि सगळ्यात मोठा घातांक 2 दिसला की लगेच आपण हे वर्ग समीकरण आहे असं म्हणू शकत नाही. इथे छेदामध्ये y आहे, मग हा छेदामधला y आपल्याला काढून टाकावा लागेल आणि मग या समीकरणाला आपल्याला सोपं किंवा सरळ रूप द्यावं लागेल. मग आधी आपण याला सरळ रूप देऊया. प्रथम समीकरणाला सोपे रूप देऊ. आता हा छेदामधला y काढण्यासाठी आपल्याला समीकरणाच्या दोन्ही बाजूतील प्रत्येक पदाला y ने गुणावं लागेल. म्हणून आपण खाली लिहिलंय की सर्व पदास y ने गुणू. मग y चा वर्गला y ने गुणलं, 1/y ला y ने गुणलं, 2 ला पण y ने गुणलं. आता इथं y गुणिले y चा घन गुणाकार असताना घातांकांची होते बेरीज. इथं दुसरा आणि इथं पहिला म्हणजे हे झाला y चा घन अधिक हा y गेला, हा छेदात आहे, हा अंशात आहे, हा y कट झाला, इथं राहिला फक्त 1 आणि 2 गुणिले y 2y. आता हे समीकरण पुन्हा आपण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहिणार. आधी y चा घन वजा हे 2y आपण इकडे घेतले 2y अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहिलं. आता हे झालं याचं सरळ रूप. आता आपण इथून ठरवायचं की हे समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही. आता इथं चलाचा सगळ्यात मोठा घातांक 3 आहे आणि चल एकच जरी असलं तरी सगळ्यात मोठा घातांक 3 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण नाही, हे समीकरण वर्ग समीकरण नाही. मग खाली लिहिलं या समीकरणात y हे चल एकच इथं राहिले, एकच चल असले तरी चलाचा सर्वात मोठा घातांक 3 आहे, तो 2 नाही, म्हणून मग दिलेले समीकरण वर्ग समीकरण नाही. चौथा प्रश्न x अधिक 1/x बरोबर वजा 2. आता इथूनच लगेच ठरवायचं नाही. आता इथं x चा सगळ्यात मोठा घातांक 1 आहे आणि म्हणून हे वर्ग समीकरण नाही असं आपण ठरवू शकत नाही. याला आधी आपल्याला सोपं रूप द्यावं लागेल, सरळ रूप द्यावं लागेल. मग समीकरणाचा हा छेदातला x आहे तो आपल्याला काढायचा आहे. मग समीकरणातला छेदाचा x काढण्यासाठी आपण प्रत्येक पदाला x ने गुणलं तर हा छेदातला x आपला लोप होईल याचा. मग समीकरणात सोपे रूप देऊ. मग प्रत्येक पदाला x ने गुणू. मग आपण प्रत्येक पदाला x ने, ह्या x ला x ने गुणलं, अधिकचं चिन्ह पुढं 1/x ला x ने गुणलं, वजा 2 ला पण x ने गुणलं. इथं लिहिलंय प्रत्येक पदाला x ने गुणून. आता x गुणिले x चा वर्ग अधिक 1/x, इथं हा x गेला, हा x गेला, हा अंशात आहे, हा छेदात आहे, हा अंशात आहे, मग हा x कट होईल, इथं राहिला फक्त 1. आता 2x वजा 2 गुणिले x बरोबर वजा 2x. आता छेदामध्ये काहीच नाहीये, म्हणजे आपण हे इथून ठरवू शकतो की हे समीकरण वर्ग समीकरण आहे की नाही. मग इथं चल पण एकच आहे आणि सगळ्यात मोठा घातांक पण 2 आहे, म्हणजे हे समीकरण वर्ग समीकरण आहे. म्हणून मग खाली लिहिले आपण या समीकरणात x हे चल असून त्या चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणून दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण आहे. पाचवा प्रश्न m अधिक 2 m वजा 5 बरोबर 0. आता या समीकरणात सुद्धा आपल्याला या समीकरणाला आधी सोपे रूप द्यावे लागेल. आधी आपण m ने या कंसाला गुणूया, मग 2 ने पुन्हा या कंसाला गुणूया. m गुणिले हा कंस, पहा हा कंस अधिक 2 गुणिले हा कंस आपण लिहून घेतला, इकडे बरोबर 0 आहे तसा लिहून घेतला. आता m गुणिले m चा वर्ग, m गुणिले 5 वजा 5m, कारण 5 ला वजा चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह m 2 गुणिले m 2m आणि 2 गुणिले 5 5 दुने 10, कारण वजा 10, कारण 5 ला वजा चिन्ह आहे, वजा गुणिले अधिक वजा, म्हणून 0 आहे तसा. आता हा m वर्ग आहे तसा
-5m अधिक 2m भिन्न चिन्ह आहे तिथं होईल वजाबाकी. 5 मधून 2 गेले, खाली राहिले 3m, त्याला वजा चिन्ह, कारण मोठ्या पदाला वजाचं चिन्ह आहे 5ला, म्हणून इथं -3m. आता हे -10 आहे तशी, हा 0 आहे तसा. आता ax वर्ग वजा bx वजा c या स्वरूपात हे समीकरण आलं. आता इथून आपण ठरवू शकतो की हे वर्ग समीकरण आहे की नाही. मग इथं m हा एकच चल आपल्याला दिसत आहे आणि 2 हा सगळ्यात मोठा घातांक दिसत आहे, म्हणजे हे वर्ग समीकरण आहे. मग आपण खाली लिहिलंय, या समीकरणात m हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणून दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण आहे. पुढं 6वं समीकरण आपल्याला दिलंय, m चा घन अधिक 3m वर्ग वजा 2 बरोबर 3m घन. आता हे समीकरण आपण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहूया. मग बरोबर चिन्हाच्या इकडचं हे पद आपल्याला त्यासाठी बरोबर चिन्हाच्या इकडच्या बाजूला घ्यावं लागेल, म्हणजे इकडे 0 राहील. मग हे आहे तसे लिहिले पहा, m चा घन आहे तसा लिहिला. आता इथे आपण m च्या घनानंतर हे पद इकडे घेऊया. हे पद इकडे अधिक आहे, इकडे आल्यावर वजा झालं, वजा 3m घन. आता हे अधिक 3m वर्ग आहे तसा लिहून घेतला, हे वजा 2 आहे तसे लिहून घेतले. आता हे इथं m चा घन होता आणि इथं पण m चा घन होता, म्हणून हे m घन शेजारी m चा घन पद घेतलं, कारण यांची बेरीज वजाबाकी आपल्याला करता येईल. म्हणून मग m च्या घनामधून 3m घन वजा झाले. इथं m घनाला अधिक चिन्ह आहे, इथं वजा चिन्ह आहे, म्हणजे यांची होईल वजाबाकी. यांना दोघांना भिन्न चिन्ह आहेत. 3m घन मधून 1m घन गेला, खाली किती राहिले 2m घन. आता याला वजा चिन्ह येईल, कारण इथं 3 हे पद मोठं आहे, 3m घन. 1m घन पेक्षा 3m घन मोठा आहे, म्हणून इथं आलं वजा चिन्ह, म्हणजे इथं राहिले वजा 2m घन. हे अधिक 3m वर्ग वजा 2 आणि बरोबर 0 आहे तसे ठेवले. आता हे समीकरण पहा, ax वर्ग अधिक bx वजा c या स्वरूपात आलेलं आहे. आता आपण ठरवू शकतो की हे वर्ग समीकरण आहे की नाही. आता इथं m हे एकच चल असलं तरी सगळ्यात मोठा घातांक 2, इथं 2 आहे पण इथं 3 आहे, म्हणजे सगळ्यात मोठा घातांक 3 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण नाही. म्हणून आपण या समीकरणात m हे एकच चल असले तरी चलाचा सर्वात मोठा घातांक 3 आहे, तो 2 नाही, म्हणून दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण नाही. तिसरा प्रश्न, पुढील समीकरणे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहा. प्रत्येकातील a b c यांच्या किमती ठरवा. आता हे समीकरण दिले आपल्याला, 2y बरोबर 10 वजा y चा वर्ग. आता हे आपल्याला ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहायचे. मग बरोबर चिन्हाचे इकडचे जे पद आहेत ती सगळी इकडे घ्यावी लागतील, म्हणून मग आपण काय केलं, हा y चा वर्ग इथं वजा आहे, इकडे आल्यावर झाला अधिक y वर्ग अधिक हे 2y आहे तसे, हे 10 इकडे अधिक आहेत, इकडे आल्यावर झाला वजा 10 आणि इकडे राहिलं फक्त 0. आता हे ax वर्ग अधिक bx वजा c या स्वरूप बरोबर 0 या स्वरूपात हे समीकरण आपण लिहिलं. आता आपल्याला लिहायचे आहेत a b आणि c च्या किमती. a b c म्हणजे काय, y चे सहगुणक. a म्हणजे इथला पहिल्या पदाचा, इथे काय आहे काहीच नाही, म्हणजे 1 आहे, म्हणून a बरोबर 1. दुसऱ्या पदाचा सहगुणक b म्हणजे दुसऱ्या पदाचा सहगुणक, इथे किती आहे 2, मग b बरोबर आपण लिहिणार 2. तिसरं पद म्हणजे हे c, तिसरं पद किती आहे वजा 10, म्हणून c ची किंमत आली वजा 10. दुसरं उदाहरण, x वजा 1 कंसाचा वर्ग बरोबर 2x अधिक 3. आता या समीकरणाला सरळ रूप द्यावं लागेल आपल्याला. आता या समीकरणाला आपण सोपं रूप कसं देणार, इथे पहा हा कंस आहे, x वजा 1 चा वर्ग. आता आपण विस्तार सूत्रे शिकलेलो आहोत. a इथे लिहिते a वजा b चा वर्ग बरोबर a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. मग या विस्तार सूत्राप्रमाणे आपण या कंसाचा विस्तार करूया. a चा वर्ग म्हणजे a आहे इथं x आणि b आहे इथं वजा 1, मग a चा वर्ग म्हणजे x चा वर्ग, पुढं वजा 2 आहे तशी a गुणिले b
एक्स गुणिले 1 एक्स म्हणजे इथं आले 2x अधिक बीचा वर्ग अधिक 1चा वर्ग 1 म्हणजेच या कंसाचा विस्तार झाला आपला x वर्ग वजा 2x अधिक 1 आणि हे इकडचं आहे तसंच लिहून घेतले. इथं लिहिले पुढं विस्तार करून. आता x वर्ग आहे तसा वजा 2x आहे तसे. आता हे इकडची पद आपण बरोबर चिन्हाचे इकडे घेणार आहोत. वजा 2x शेजारी वजा हे 2x आपण इकडे घेतले. एक्सच्या पदाच्या शेजारी एक्सचं पद घेतलंय. हे वजा 2x आहे तसे आणि हे अधिक 2x इकडं आले तर होतील वजा 2x. हा अधिक 1 आहे तसा ठेवला आणि हे 3 अधिक आहेत बरोबर चिन्हाच्या इकडं आले तर झाले वजा 3 आणि इकडं राहिला फक्त 0. काय केलं आपण पक्षांतर म्हणजेच हे पद आपण बरोबर चिन्हाच्या इकडं घेतलं. आता एक्सचा वर्ग आहे तसा. आता हे दोन्हींना समान चिन्ह आहेत. आधी वजा 2x वजा 2x समान चिन्ह असताना बेरीज होईल. 2x आणि 2x झाले 4x पण यांना चिन्ह येईल वजा कारण दोन्हींना चिन्ह आहे वजा. आता हा अधिक 1 आणि वजा 3 भिन्न चिन्ह आहे त्यांना यांचे होईल वजा बाकी. 3तून 1 गेला खाली राहिले 2 आणि उत्तराला 3चं चिन्ह वजा कारण 3 मोठे आहेत म्हणून मग वजा 2 हा 0 आहे तसा. आता पुढे आपल्याला लिहायचे आहेत ए बी सीच्या किमती. ए म्हणजे पहिल्या पदाचा सहगुणक. एक्स वर्गचा सहगुणक काय आहे इथं काहीच नाही म्हणजे इथं 1 आहे मग एची किंमत येईल 1. बी म्हणजे दुसऱ्या पदाचा सहगुणक. दुसरं पद काय आहे एक्स याचं सहगुणक काय आहे वजा 4. बी म्हणजे मग वजा 4 आणि सी म्हणजे हे तिसरं पद. हे तिसरं पद काय आहे वजा 2 मग सीची किंमत आली वजा 2. पुढचं तिसरं उदाहरण एक्स वर्ग अधिक 5x बरोबर वजा 3 वजा x कंसात 3 वजा x हे पद आपण बरोबर चिन्हाच्या इकडे घेऊया. एक्स वर्ग आहे त्याचा अधिक 5x आहे तसे. आता एक्सचं पद आहे इथे म्हणल्यावर इकडचं एक्सचं पद आपण त्याच्या शेजारी लिहिणार. आता कंसाच्या बाहेर इथं वजा चिन्ह आहे म्हणजे हे एक्सचं पद बाहेर येताना होईल अधिक x कारण कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर आतल्या प्रत्येक पदाचं चिन्ह कंसाच्या बाहेर येताना बदलतं. मग हे अधिक x होईल आणि बरोबर चिन्हाच्या इकडे येताना अधिक xचं पण पुन्हा इथं झालं वजा x. आता हे अधिक 3 आहेत कंसात ते बाहेर येताना झाले वजा 3 आणि वजा 3 बरोबर चिन्हाच्या इकडे येताना झाले पुन्हा अधिक 3 इथं राहिला फक्त 0. एक्स वर्ग आहे तसा 5x मधून x वजा झाले राहिले 4x अधिक 3 आहे तसे. हे समीकरण आता ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात आलं. आता आपल्याला लिहायच्या ए बी सीच्या किमती. ए म्हणजे पहिल्या पदाचा सहगुणक. एक्स वर्गचा सहगुणक काय आहे इथं काही नाही म्हणजे 1 म्हणून ए बरोबर 1. बी म्हणजे दुसऱ्या पदाचा सहगुणक. दुसरं पद आहे एक्स त्याचं सहगुणक काय आहे 4 अधिक 4 मग इथं लिहिले बी बरोबर 4. सी म्हणजे तिसरं पद. तिसरं पद काय आहे अधिक 3 अधिक चिन्ह नाही लिहिलं तरी चालतंय म्हणून सीची किंमत 3. चौथं उदाहरण 3m वर्ग बरोबर 2m वर्ग वजा 9. 2m वर्ग वजा 9 बरोबर चिन्हाच्या इकडे घेऊया. 3m वर्ग आहे तसा 2m वर्ग इकडं अधिक आहे इकडं आल्यावर तो झाला वजा 2m वर्ग. 9 वजा आहे बरोबर चिन्हाच्या इकडे आला झाला अधिक 9 इथे राहिलं फक्त 0. आता 3m वर्ग मधून 2m वर्ग गेले खाली राहिला m वर्ग 1m वर्ग किंवा m वर्ग अधिक 9 बरोबर 0. आता इथं पहा ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपात हे समीकरण नाही. आता इथे आपल्याला bx हे पद आपल्याला घालावं लागेल. मग आपण लिहिलंय एक्सच्या ऐवजी इथं चल आहे m म्हणून मग am वर्ग अधिक bm अधिक c या स्वरूपात हे समीकरण आपण मांडू. एक्स वर्गचं पद आहे m वर्ग अधिक दुसरं पद इथं नाहीये म्हणून मग इथं आपण दुसरं पद मांडायचं 0m. दुसरं पद काय आहे आपलं bm. तर इथं m फक्त लिहून चालणार नाही कारण त्याला सहगुणक 1 होईल म्हणून आपण इथं 0 सहगुणक घ्यायचा. जेव्हा पद नसेल तेव्हा 0m अधिक हे 9 म्हणजे हे सीचं पद हे सीचं पद आहे बरोबर 0. आता आपल्याला पुढे आता हे समीकरण आपलं am वर्ग अधिक bm अधिक c या बरोबर 0 या स्वरूपात आलं. आता आपल्याला a b आणि c च्या किमती लिहायच्या आहेत. a म्हणजे पहिल्या पदाचा सहगुणक इथं काहीच नाही म्हणजे इथं आहे 1. आता इथं b म्हणजे दुसऱ्या पदाचा सहगुणक इथं काय आहे 0.
हे बी म्हणजे 0. सी म्हणजे तिसरं पद काय आहे 9. आता पुढचं समीकरण पी कंसात 3 + 6p बरोबर -5. पीने कंसाला गुणून घेऊया. पी गुणिले 3p, पी गुणिले 6p, 6pचा वर्ग, पी गुणिले pचा वर्ग -5 आहे तसे. हे जे वर्गाचं पद असतं ते सुरुवातीला असतं म्हणून आपण हे सुरुवातीला घेतलं. 6p वर्ग अधिक हे 3p आणि हे -5 बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले तर ते झाले +5. इकडे राहिला 0. काय केलं ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात आपण हे समीकरण मांडले. इथं चल काय आहे फक्त p आहे. मग आता आपल्याला a b c च्या किमती लिहायच्या आहेत. a म्हणजे पहिल्या पदाचा सहगुणक, पहिलं पद आहे pचा वर्ग, त्याचा सहगुणक आहे 6 म्हणून a ची किंमत 6. b म्हणजे दुसऱ्या पदाचा सहगुणक, दुसरं पद p, त्याचा सहगुणक 3. c म्हणजे तिसरं पद काय आहे 5 म्हणून c ची किंमत 5. 6वा प्रश्न x वर्ग - 9 बरोबर 13. आता हे 13 बरोबर चिन्हाचे इकडे घेणार. x वर्ग - 9, 13 इकडं अधिक आहेत, इकडं आल्यावर झाले -13, इथं राहिला 0. आता x वर्ग -9 आणि -13 दोन्हींना समान चिन्ह आहेत म्हणजे इथं झाली बेरीज. 13 आणि 9 किती झाले 22 म्हणजे आणि दोन्हींना वजा चिन्ह आहे म्हणून -22, इकडं राहिला 0. आता यातलं कोणतं पद मिसिंग आहे? x वर्गचं पद आहे, cचं पद आहे -22, मधलं पद आपलं इथं मिसिंग आहे. मग आपल्याला इथं मधलं पद टाकायचं आहे. मग x वर्ग अधिक 0x बरोबर -22 बरोबर 0. हे मधलं पद आपण इथं टाकलं. जेव्हा ते पद नसते तेव्हा त्याचा सहगुणक घ्यायचा 0. आता a b आणि c च्या किमती लिहायच्या आहेत. a म्हणजे पहिल्या पदाचा सहगुणक, x वर्गचा सहगुणक काय आहे 1. b म्हणजे दुसऱ्या पदाचा सहगुणक, दुसरं पद काय आहे x, त्याचा सहगुणक 0 म्हणजे 0. c म्हणजे तिसरं पद काय आहे हे -22, चिन्हासहित लिहायचं, चिन्ह विसरायचं नाही. मग cचं किंमत आली -22. चौथा प्रश्न वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणांची मुळे आहेत की नाही ते ठरवा. पहिलं उदाहरण आहे x वर्ग अधिक 4x - 5 बरोबर 0. x ची किंमत 1 आणि -1 घ्यायची सांगितली आहे. आता मुळे आहेत की नाही हे कसं ठरवणार आपण? आता x बरोबर 1 ही किंमत आपण या समीकरणात टाकली तर दोन्ही बाजू समान आल्या पाहिजेत म्हणजे या समीकरणाचं समाधान झालं. तर 1 हे या समीकरणाचं मूळ आहे. -1 जर आपण किंमत टाकली आणि ह्या दोन्ही बाजूच्या बरोबर चिन्हाची इकडची बाजू आणि इकडची बाजू दोन्ही बाजू समान आल्या नाहीत तर हे या समीकरणाचं मूळ नाही. जर आल्या तर आहे असं आपण ठरवतो. मग आपण आधी 1 ही किंमत या समीकरणामध्ये टाकूया, xच्या ऐवजी 1. मग हे समीकरण x वर्ग अधिक 4x - 5 या बहुपदीत आपण x बरोबर 1 ठेवू. मग डावी बाजू म्हणजे समीकरणाची ही बाजू, ते बाजू पहा, x वर्ग अधिक 4x - 5. आता xच्या ऐवजी आपण 1 टाकणार म्हणून xच्या ऐवजी 1 लिहिला त्याचा वर्ग अधिक 4, xच्या ऐवजी लिहिला 1 - 5. आता हे सोडवायचं. चा वर्ग 1, 4 गुणिले 1 4 - 5 आहे तशी. आता हे 4 अधिक 1 5 आणि 5 - 5 0 म्हणजे डावी बाजू 0 आली आणि उजवी बाजू काय आहे 0च आहे म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू समान आली म्हणून इथं लिहायचं डावी बाजू बरोबर उजवी बाजू. म्हणून मग दोन्ही बाजू समान आल्या म्हणजे x बरोबर 1 या किमतीने दिलेल्या समीकरणाचे समाधान होत आहे. x बरोबर 1 या किमतीने दिलेल्या समीकरणाचे समाधान होते. मग 1 हे x वर्ग अधिक 4x - 5 बरोबर 0 चे मूळ आहे. जर समाधान होत नसले तर 1 हे मूळ नाही असं आपल्याला लिहावं लागलं असतं. आता दुसरी किंमत टाकायची आपल्याला -x. मग b लिहिलं आपण आणि x वर्ग अधिक 4x - 5 या बहुपदीत x बरोबर -1 ठेवू. मग डावी बाजू कोणती आहे x वर्ग अधिक 4x - 5. त्यात आता x ची किंमत आपल्याला -1 टाकायची. मग -1 चा वर्ग, xच्या ऐवजी लिहिले -1, इथं वर्ग अधिकचं चिन्ह 4, xच्या ऐवजी -1 - 5 आहे तसे. आता x चा वर्ग 1
4 गुणिले वजा 1 वजा 4 आणि वजा 5 ही पुढची पायरी असेल आपली. पुढची पायरी 1 वजा 4 वजा 5. आता हे सोडूया. 1ला अधिक चिन्ह आहे, 4ला वजा चिन्ह आहे, म्हणजे इथं होईल भिन्न चिन्ह असताना वजाबाकी. 4तून 1 गेला, खाली राहिले 3. पण 3 किती राहतील? वजा 3, कारण 4ला वजा चिन्ह आहे मोठ्या पदाला म्हणून. मग वजा 3 आणि वजा 5 दोन्हींना समान चिन्ह, वजा 3ला आणि वजा 5ला. मग वजा 3 आणि वजा 5ला समान चिन्ह असल्यामुळे त्यांची होईल बेरीज. 5 आणि 3 8, आणि दोन्हींना वजा चिन्ह असल्यामुळं 8ला पण वजा चिन्ह. म्हणजे उजवी बाजू काय आली, म्हणजे डावी बाजू काय आली आपली समीकरणाची? वजा 8. उजवी बाजू काय आहे? 0. मग डावी बाजू इज नॉट इक्वल टू उजवी बाजू, दोन्ही बाजू समान नाहीत. म्हणून मग x बरोबर वजा 1 या किमतीने दिलेल्या समीकरणाचे समाधान होत नाही. x बरोबर वजा 1 या दिलेल्या किमतीने समीकरणाचे समाधान होत नाही. म्हणून मग x म्हणून वजा 1 हे x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0चे मूळ नाही. समाधान झालं असतं तर मूळ असतं. दुसरं उदाहरण 2m वर्ग वजा 5m बरोबर 0. आता m बरोबर 2 आणि m बरोबर 5/2 अशी दोन किमती आपल्याला घ्यायच्या आहेत. आधी m बरोबर 2 घेऊ. म्हणून m वर्ग 2m वर्ग वजा 5m बरोबर 0 या बहुपदीत m बरोबर 2 ठेवू. डावी बाजू लिहून घेतली, त्यात m बरोबर 2 ही किंमत टाकली. आता 2 आहे तसे 2चा वर्ग 4, 5 दुने 10, पण वजा 10 येतील कारण वजा 5 गुणिले 2 आहेत म्हणून वजा चिन्ह इथं 10ला. आता 4 दुने 8, वजा 10 आहे तसे. आता इथं 8ला अधिक चिन्ह, इथं वजा चिन्ह, म्हणजे झाली भिन्न चिन्ह असताना वजाबाकी. 10तून 8 गेले, खाली राहिले 2, उत्तराला 10चं चिन्ह वजा चिन्ह. उजवी बाजू काय आहे? 0. ही आहे आपली उजवी बाजू, ही काय आहे? 0. मग डावी बाजू आणि उजवी बाजू समान आहे का? नाही. मग खाली लिहिली डावी बाजू इज नॉट इक्वल टू उजवी बाजू, दोन्ही बाजू समान नाहीत. म्हणून मग m बरोबर 2 या किमतीने दिलेल्या समीकरणाचे समाधान होत नाही. म्हणून मग 2 हे m वर्ग वजा 5m बरोबर 0चे मूळ नाही. आता दुसरी किंमत टाकून पाहूया. b 2m वर्ग वजा 5m या बहुपदीत m बरोबर 5/2 ठेवू. डावी बाजू लिहून घेतली, mच्या ऐवजी 5/2 ठेवले, बाकी आहे तसं लिहून घेतलं. 2 आहे तसे mच्या ऐवजी 5/2, त्याचा वर्ग आहे तसा, वजा 5 आहे तसे mच्या ऐवजी 5/2. आता हे सोडवायचं. 2 आहे तसे 5चा वर्ग 5×5 25, 2चा वर्ग 2×2 4. आता हे 5 गुणिले कंसात 5/2 म्हणजे इथं छेद आहे 1. अंशांचा गुणाकार अंशाच्या ठिकाणी, छेदाचा गुणाकार छेदाच्या ठिकाणी. 5×5 25, बे1 बे, म्हणजे इथं आले वजा 25/2. आता इथं संक्षिप्त रूप देता येईल. बे1 बे, बे2 4, इथं राहिले 25/2 आणि हे वजा 25/2. मग 25/2 मधून 25/2 गेले, खाली राहिला 0. उजवी बाजू पण आहे 0. उजवी बाजू म्हणजे इथले 0, म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू दोन्ही बाजू समान आहेत. म्हणून मग m बरोबर 5/2 ही किंमत टाकली असता या समीकरणाचं समाधान होत आहे. म्हणून मग हे या समीकरणाचं मूळ आहे. पाचवा प्रश्न, जर x बरोबर 3 हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणाचे मूळ असेल तर k ची किंमत किती? आता पहा, x बरोबर 3 हे या समीकरणाचं मूळ आहे, म्हणजेच मूळ आहे म्हणजे या x ची किंमत 3 टाकली तर या समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात. आता मग समीकरणाच्या दोन्ही बाजू जर आपल्या समान होत असतील x ची किंमत 3 टाकल्याने, तर आपल्याला k ची किंमत काढता येऊ शकते x ची किंमत 3 येथे ठेवून. म्हणून आपण खाली लिहिले x बरोबर 3 हे या समीकरणाचे मूळ आहे. म्हणून मग x बरोबर 3 या किमतीने समीकरणाचे समाधान होते. म्हणजे मग x बरोबर 3 ही किंमत आपण या समीकरणात ठेवू शकतो. मग x बरोबर 3 हे समीकरणात आपण ही किंमत ठेवली आहे. k आहे तसा लिहिला, xच्या ऐवजी 3 लिहिले, वजा 10 आहे तसे, एक्सच्या ऐवजी पुन्हा 3 लिहिले, अधिक 3 आहे तसे, इकडचा 0 आहे तसा लिहून घेतला. आता हे सोडवूया आपण. 3चा वर्ग 3 त्रिक 9, 9k इथं आलं 9k, वजा 10 गुणिले 3, 10 त्रिक 30, अधिक 3 आहे तसे, 0 आहे तसा, 9k आहे तसे,
-30 अधिक 3 भिन्न चिन्ह असताना होईल वजाबाकी. 30 मधून 3 वजा झाले, खाली राहिले 27. उत्तराला मोठ्या पदाचं 30चं चिन्ह म्हणजेच -27. 0 आहे तसा. आता 9K आहे तसे, हे -27 बरोबर चिन्हाच्या इकडे घातले, अधिक 27 झाले. आता K ची किंमत काढायची म्हणून K इथंच ठेवला, 9 बरोबर चिन्हाच्या इकडे घेतला. तो इथे गुणाकारात आहे, इकडे आल्यावर झालं भागाकारात. 27/9. 9 1 9, 9 त्रिक 27 म्हणजे K ची किंमत मिळाली 3. मग K ची किंमत 3 ही आहे. पुढे 6वा आणि शेवटचा प्रश्न आपल्याला दिला आहे. 6वा प्रश्न, 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ -7/5 असेल तर K ची किंमत काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. कृती आपल्याला लिहून दिली आहे, फक्त बॉक्स आपल्याला रिकामे भरायचे आहेत. आता हे वर्ग समीकरणाचं मूळ आपल्याला दिलं आहे, म्हणजे हे किंमत जर आपण x ची टाकली, m इथं चल m आहे, ही किंमत जर आपण m ची टाकली तर दोन्ही बाजू समान होतील. म्हणजे आपण ही किंमत m ची टाकली तर K ची किंमत आपल्याला काढता येईल. म्हणून इथं काय दिलं आहे, मग खाली समीकरण लिहिलं आहे 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे कोणतं मूळ आहे, -7/5. मग इथं लिहिता येईल आपण -7/5 हे आहे. हे आपल्याला उदाहरणातच माहिती दिलेली आहे. मग m बरोबर काय टाकावं लागेल, -7/5. m ची किंमत, चलाची किंमत काय टाकावी लागेल, -7/5 या वर्ग समीकरणात ठेवू. मग आता वर्ग समीकरण काय आहे, 5 गुणिले m वर्ग म्हणजेच इथं काय येईल, -7/5 वर्ग, -7/5. पण m चा वर्ग आहे म्हणून याचा पण आपल्याला करावा लागेल वर्ग. म्हणजे या बॉक्समध्ये काय आलं, -7/5 वर्ग, अधिकचं चिन्ह 2 आहे तसे, पुढं आहे फक्त m, म्हणजे m ची किंमत काय टाकायची आपल्याला, -7/5, पुढं अधिक K आणि बरोबर 0 आहे तसा. आता पुढे आपल्याला हे सोडवायचे. या चौकटीत काय येईल, हे सोडून या चौकटीत आपल्याला भरावं लागेल. आता 5 गुणिले -7/5 वर्ग. आता इथली एक पायरी आपण इथंच करूया, ही डायरेक्ट पुढची पायरी इथं आपल्याला दिली आहे. आता हे वर्ग जर आपण केला आता आपण या पदाचा जर वर्ग केला तर 7 7 49 आणि वजा गुणिले वजा अधिक 49 इथं वरती येतील आणि इथं 5 गुणिले 5. मग 5 गुणिले 5 सोबत, एका 5 सोबत हे 5 कट होतील म्हणजे खाली छेदात राहतील फक्त 5. म्हणजे इथं काय येईल, फक्त 49/5. मग इथं लिहिणार आपण ह्या चौकटीत 49/5 अधिक, आता हे सोडवायचं. आता हे 2 ने या -7/5 ला गुणलं तर इथं खाली काय आहे, छेद नाही म्हणजे 1 आणि अंशांचा गुणाकार अंशस्थानी, छेदाचा गुणाकार छेदस्थानी. 7 दुने 14 पण येतील -14 अधिक गुणिले वजा म्हणून इथं येतील -14 आणि छेदामध्ये काय येईल, 1 गुणिले 5 5 अधिक K बरोबर 0 आहे तसा लिहिलेला आहे. आता पुढे, आता इथं आपल्याला एकच चौकट इथं दिली आहे. आता ही पायरी कशी करता येईल आपल्याला ही चौकट भरण्यासाठी. आणि छेद समान आहेत आणि अपूर्णांकांची बेरीज आहे, म्हणजे इथं काय होईल, फक्त अंशांची बेरीज. पण अंशांची बेरीज होताना इथं चिन्ह आहे अधिक, इथं चिन्ह आहे वजा. मग इथं होईल अंशांची वजाबाकी. 49 मधूनच 14 गेले तर खाली किती राहतील, 35. म्हणजे इथं येईल 35/5. छेद समान असताना फक्त अंशांची आपल्याला वजाबाकी करायची, म्हणजे 35/5 येईल. 35/5 म्हणजे बाजूला लिहिते 35/5. 5 1 5, 5 7 35, किती आले, 7. म्हणजे यांचं सगळ्यांचं उत्तर काय आलं, 7. हे K आहे तसा 0 आहे तसे. आता K बरोबर काय येईल, हे 7 आपण बरोबर चिन्हाच्या इकडे घेणार, K इथे ठेवणार फक्त, कारण K ची किंमत आपल्याला काढायची आहे. मग K 7 आपण बरोबर चिन्हाच्या इकडे घेतला, तो इथं अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यावर काय होईल, -7. K बरोबर काय मिळालं आपल्याला, -7. हे आपण चौकटी भरल्या. अशा प्रकारे हा सराव संच आपण आज पूर्ण सोडवला आहे.